राज्यातील विविध संघटनांचे प्रमुख मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। नाशिकमध्ये पार पडलेल्या राज्यव्यापी वज्रमूठ बैठकीत निर्णय। विजय घाडगे आणि प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याबाबत संघटनांची नाराजी। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आज अजित पवारांची भेट घेणार। सामाजिक न्याय विभागाला अद्याप निधी वाटप करण्याचे अधिकार नसल्याची माहिती। दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर निधी वाटपाचा तिढा सुटेल। राज्याचे कारभारी फडणवीस आणि अजितदादांची शिस्त फक्त नावाला सोरली। विधिमंडळात रमी खेळा, बरळा, मारामारी करा, कोणाच्याही नाकावर बुक्का मारा, काही करा म्हणत अंबादास दानवेंची सरकारवर टीका। छावा संघटनेच्या विजय घाडगेंची आज पत्रकार परिषद। कोकाटेंचा राजीनामा होणार नसल्याची सूत्रांची माहिती। राजीनामा न घेतल्यास छावा संघटनेकडून आंदोलनाचा इशारा। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता बैठक। निरीक्षकांच्या बैठकीत आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने ठाकरेंकडून आढावा घेतला जाईल। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत विस्तारित कार्यकारिणी बैठक। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत आगामी महापालिका निवडणुकांसाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि रणनीतीवर चर्चा होईल। कैलास गोरंट्याल यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याची गोरंट्याल यांची माहिती। उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार भाजपात प्रवेश। आधी जिल्हा परिषद नंतर पालिकेच्या निवडणुकीचा नियोजन करण्यात येण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता। सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात आयोग मुदतवाढ मिळण्याच्या अनुषंगाने अंतरिम अर्ज दाखल करणार। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये प्रवेश करणार। दुपारी 3 वाजता मुंबईच्या भाजप कार्यालयात पक्षप्रवेश पार पडेल। दोन्ही मुलांचाही भाजपात प्रवेश होणार।